नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ। पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्यात। पालघरला मुसळधार पावसाने झोडपलं। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीच्या पातळीत वाढ। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न। पांडुरंगाचं आषाढीला दर्शन हा जीवनातला आनंदाचा क्षण। महाराष्ट्रातील सगळी संकट दूर करण्याची शक्ती द्या। फडणवीसांनी घातलं विठ्ठलाला साकडं। नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य ठरलं यंदाचे मानाचे वारकरी। कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग। 12 वर्षांपासून करतायत वारी। पंढरपुरात भाविकांचा उसळला महासागर। टाळमृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण। दर्शनाकरता लांबच लांब रांगा। पंढरपूर कॉरिडॉर सगळ्यांना विश्वासात घेऊनच करणार। कुणाचंही नुकसान न करता पुनर्वसन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजपासून नवीन पॉडकास्ट। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र धर्म दर महिन्याला एका विषयावर होणार पॉडकास्ट। अर्जेंटिनामधून ब्राझीलला पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी। 17व्या ब्रिक्स शिखर संमेलनात होणार सहभागी। मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि काश्मीरमध्ये पूरस्थिती। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत।